नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? चला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे मित्रांनो की आरटीची जी फॉर्म मित्रांनो तुम्ही भरले होते, आता त्याची लॉटरी लागलेली आहे आणि तुमच्याही बालकाचं त्या लॉटरीमध्ये नाव लागलं की नाही लागलं ते तुम्हाला आता घर बसल्या आपल्या मोबाईलवरून बघता येणार आहे मित्रांनो। त्याच्यासोबत तुम्हाला अजून सांगतो की डॉक्युमेंट्स म्हणजे जसं की हमीपत्र आणि ॲप्लिकेशन फॉर्म आणि तुम्हाला सोबत ॲडमिशन घेताना डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागणार आहे ही सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला हर रोज भेटत राहतील। तर चला मित्रांनो, तुम्हाला ते लॉटरीचे कसे डाउनलोड करायचे ते तुम्हाला दाखवतो। ब्राउझरमध्ये आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं सर्च करायचं आहे आरटीई सर्च करून फक्त आरटीई सर्च करा आणि मित्रांनो तुम्हाला खाली स्क्रोल केल्यानंतर https student.maharashtra.gov.in ही वेबसाईट दिसेल मित्रांनो, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। ओके, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला असं काही तुम्हाला एक आरटीईचं होम पेज ओपन होऊन दिसेल मित्रांनो। ओके, इथं मित्रांनो तुम्ही जर खाली स्क्रोल केलं तर मित्रांनो इथं थोडी माहिती आहे तुम्हाला ते समजून सांगायचा प्रयत्न करतो मित्रांनो। ओके, बघा आरटीई 25% ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती पाहता असताना सर्वांचे क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल स्लो होऊ शकतो, त्यामुळे पालकांनी संभ्रमात व न पाडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावे। म्हणजे मित्रांनो हे सांगतात की जर साईट स्लो चालली तर मित्रांनो तुम्ही पुन्हा एकदा ट्राय करून प्रयत्न करा। ओके, आता त्याच्या खाली मित्रांनो निवड यादीतील प्रवेश पात्र पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदविली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रती घेऊन जाव्यात। तसेच आपल्या मिळालेल्या अलॉयमेंट लेटरची प्रिंट त्याच लॉगिन मधून किंवा पडताळणी समितीकडे जाऊन काढून घ्यावी। अलॉयमेंट लेटर प्रिंट त्यांच्या लॉगिन मधून किंवा पडताळणी काढून घ्यावी। ओके, पालकांनी आपल्या बरोबर आरटीई पोर्टलवर असलेली हमी पत्राची प्रिंट देखील घेऊन जावी। मित्रांनो ही काय सांगतात मित्रांनो, आपण जे डॉक्युमेंट अपलोड केलेले आरटीईच्या ॲडमिशनसाठी मित्रांनो, तर त्यावेळेस जी डॉक्युमेंट्स आपण घेतले होते ती डॉक्युमेंट्स पूर्ण मित्रांनो त्याच्यावर तुमची सही असली पाहिजे पालकाची। ओके, आणि ॲप्लिकेशन प्रिंट जी आहे मित्रांनो अलॉयमेंट लेटरची प्रिंट ते सुद्धा तुम्हाला जिथं फॉर्म भरलं होतं तुम्ही तिथून तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची आहे। ओके, आता त्याच्या खाली मित्रांनो काय म्हणतो, आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2024-25 या वर्षाकरिता निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या पालकांनी त्यांच्या मोबाईल SMS प्राप्त होईल। ज्या मित्रांनी पालकांनी ज्या मोबाईल नंबर दिला होतं त्या मोबाईलवर तुम्हाला OTP येणार आहे तुमची लॉटरी लागली म्हणून। ओके, तुमच्या लॉटरीमध्ये तुमचं नाव बालकाचं आलं म्हणून। तरी जर तुम्हाला SMS वगैरे जर आलं नसेल तर मित्रांनो तुम्ही या SMS भरोश्यावर बसू नका, तुम्ही डायरेक्ट लॉग इन करून तुमची लॉटरीचं लिस्ट डाउनलोड करून तुम्ही तिथे आपल्या बालकाचे नाव चेक करा, असं त्यांचं हे म्हणण्याचा उद्देश आहे। ओके, अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रती पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित करावा। आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला आहे याची रिसीट पडताळणी समितीकडून घेणे आवश्यक राहील। ओके, आता मित्रांनो ते काय म्हणतात मित्रांनो की आपण जे फॉर्म भरलं होतं आपलं जी लॉटरीमध्ये लागलेलं आहे मित्रांनो, तर ऑनलाईन जी समिती आहे मित्रांनो निश्चित म्हणजे जी आपली विहित मुदतीची जी प्रक्रिया आपण जी केली ती मित्रांनो ती प्रक्रियेची पावती आपल्याला पुन्हा सबमिट केल्यानंतर घ्यायची आहे। ओके, प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अर्जाची स्थिती या टॅबवर आपल्या अर्ज क्रमांक लिहून प्रतीक्षा यादीतील आपला नंबर पाहावा। ओके, ही एक मुद्दा मित्रांनो लक्षात ठेवा। निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे SMS पाठवले जातील। ओके, आता मित्रांनो इथं तुम्हाला एक समरी म्हणजे ह्या वर्षी मित्रांनो 24-25 दिवशी वर्षामध्ये मित्रांनो बघा इथं 93,009 ही टोटल मित्रांनो आरटीईच्या ॲडमिशनसाठी विद्यार्थ्याला घेतलेलं आहे आणि वेटिंगमध्ये मित्रांनो 71,276 विद्यार्थी वेटिंगमध्ये अजून। ओके, आता मित्रांनो जसं आपण खाली स्क्रोल करतात आपल्याला इथं मित्रांनो सेंटरमध्ये सेल्फ डिक्लेरेशन हमी पत्र दिलेलं मित्रांनो हे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे इथं। ओके, मी तुम्हाला इथं राईट करून दाखवतो मित्रांनो, हे बघा इथं हमी पत्र आहे सेंटरमध्ये ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे। ओके, आणि आता आपण जसंच खाली स्क्रोल करताना मित्रांनो अजून थोडं बघा इथं मूळ निवड यादी। ओके, मूळ निवड यादी इथं तुम्हाला दिसून जाईल। ओके, ही बघून घ्या, इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो ॲडमिशन इयर 24-25 आणि इथं तुमचं डिस्ट्रिक्ट चूज करायचं आहे। ओके, जो कोणतं तुमचं डिस्ट्रिक्ट आहे आणि इथं गोवर क्लिक करायचं आहे। गोवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो डाउनलोड सेल्फ लिस्ट PDF इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे। ओके, माहिती लक्षपूर्वक आहे का मी काय सांगतो तर, आणि PDF जसं ओपन झालं मित्रांनो की तुम्हाला PDF तुम्हाला इथं तुमच्या लेकराचे किंवा तुमच्या बालकाचे नाव तुम्हाला इथं सर्च करायचं आहे। ओके, सर्च केल्यानंतर तुमचे बघा इथं 91 पेजेस आहे, 91 पेजेसमध्ये तुमचं लेकराचं नाव तुम्ही सर्च करू शकता। ओके, आता तुमचं राहिलं मित्र दुसरं, आता हमीपत्र तुम्हाला एक डाउनलोड करून दाखवतो मित्रांनो।
हे का इथं हमीपत्रावर क्लिक केलं, डाउनलोड सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म. इथं केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला हमीपत्र स्वतः तुमचं डाउनलोड होऊन जाईल. हे हमीपत्रामध्ये तुम्हाला कसं भरायचं, तुम्हाला विद्यार्थ्याचे नाव, अर्ज क्रमांक, ओके, वडिलांचं पालकाचं नाव टाकायचं मित्रांनो, इथं तारीख टाकायची, सही व नाव आणि मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. ओके, हमीपत्रामध्ये बी एकदम इझी. आता तुमचं मित्रांनो ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे मित्रांनो आपलं आपण जी अलाइनमेंट लेटर असतो मित्रांनो, तो कसं डाउनलोड करायचं आहे बघा मित्रांनो, तुम्हाला सांगतो. इथं आपलं ॲडमिशन स्कूल लॉग इन मित्रांनो दिसतं, ऑनलाईन अप्लाय. ओके, आणि इथं तुम्हाला इथं जे लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्यानंतर मित्रांनो तुम्ही आपलं ॲप्लिकेशनची प्रिंट डाउनलोड करू शकतात आणि ते सोबत डॉक्युमेंट घेऊन मित्रांनो आपल्या जवळच्या शाळेमध्ये जायचं आहे. तिथं तुमचं फॉर्म सबमिट करून त्याच्याकडून पोचपावती घ्यायची आहे. ओके, पडताळणी समिती म्हणतात त्याला. ओके, ते तुमचं कागदपत्र घेऊन ते पोचपावती घेऊन तुमचं सबमिट करून टाकायचं. बघा मित्रांनो आजच्यासाठी इतकंच मित्रांनो. आणि मित्रांनो तुम्हाला खाली जाऊन सांगतो मित्रांनो, इकडं बघा वेटिंग लिस्ट पण तुम्हाला इथं दाखवते मित्रांनो. वेटिंग पडताळणी इथं बघा वेटिंग लिस्ट आहे मित्रांनो. इथं वेटिंग लिस्ट पण तुम्ही डाउनलोड करू शकता. इथं दिव्यांगाची सुद्धा यादी डाउनलोड करू शकता. ओके, काय अडचण आली तर कमेंट करा मित्रांनो. कमेंटमध्ये रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.